पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार। कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईसह वसई विरार परिसरात पावसाच्या सरी। ठाण्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी। मासुंदा तलाव परिसरामध्ये सखल भागात साचलं पाणी। पालघर, बोईसर, चिंचणी परिसरात मुसळधार पाऊस। आज आणि उद्या पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट। पावसामुळे अनेक सखल भागात साचलं पाणी। भिवंडी शहरात पावसाची दमदार हजेरी। काही भागांमध्ये जलमय परिस्थिती, नागरिकांची गैरसोय। शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण। पहाटेपासून मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली। सबवे 3 फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे सबवेतली वाहतूक बंद। एबीपी माझाचा इम्पॅक्ट। अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील घोटाळा प्रकरणी एसटी महामंडळाकडून चौकशी सुरू। सरकारने दिले चौकशीचे निर्देश। 3 दिवसात अहवाल सादर करणार। 2 बडे अधिकारी आणि नियंत्रकांच्याही बदल्या। बदलापूर प्रकरणी पीडित कुटुंबाच्या बाबतीत अफवा पसरवणाऱ्या 5 जणांवर गुन्हे दाखल। पोलिसांनी इंस्टाग्राम अकाउंट केलं ब्लॉक। आरोपींचा शोध सुरू। बदलापूर घटनेसंबंधित एसआयटीकडून 17 जणांची चौकशी। मुख्याध्यापिका आणि 2 ट्रस्टींनी घटना कळूनही पोलिसांना माहिती दिलेली नसल्याचं समोर। बदलापूर प्रकरणी मुंबई आणि ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं निलंबन। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची घोषणा। अत्याचार झाल्याच्या घटनेबाबत शिक्षण विभागाला तत्काळ न कळवल्यानं कारवाई। मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरेंचं आंदोलन। काळ्या फिती बांधत महाविकास आघाडीकडून बदलापूर घटनेचा निषेध। आंदोलनात आदित्य ठाकरे, संजय राऊतही सहभागी। ठाण्यामध्ये महाविकास आघाडीचं मूक आंदोलन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार जितेंद्र आव्हाड आंदोलनात सहभागी। बदलापुरातल्या घटनेच्या विरोधात मालाडमध्ये आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी रस्त्यावर। तोंडाला काळ्या फिती बांधत केला सरकारचा निषेध। सायन्स सर्कल परिसरात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचं आंदोलन। विरोधकांच्या आंदोलनाला उत्तर देताना भाजपचं जागर जाणीवेचं आंदोलन। मुंबईत महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देत भाजपचं मंत्रालय परिसरामध्ये आंदोलन। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात भाजपचं आंदोलन। शरद पवार, नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। महंत रामगिरी महाराजांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ। वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईच्या आगरीपाडा आणि सहार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मुंबईच्या अंधेरीतल्या पीएनटी कॉलनीत मेट्रोच्या कामामुळे एका सोसायटीमध्ये मोठं भगदाड। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मेट्रो रेल कॉर्पोरेशन खड्डा बुजवण्याचं काम करते। उद्या मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड जलद ट्रॅकवर मेगा ब्लॉक। सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा धीम्या मार्गावर वळवणार। उद्या पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव दरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक। या कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या गाड्या जलद मार्गावर चालवल्या जाणार। उद्या हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊनवर मेगा ब्लॉक। पनवेलहून सीएसएमटी आणि सीएसएमटीहून पनवेल आणि बेलापूरकडे जाणारी सेवा बंद राहणार। महानगरपालिकेकडून मुंबईतल्या मूर्तिकारांना 607 टन शाडूची माती मोफत, तर 723 गणेश मूर्तिकारांना नाममात्र 100 रुपये शुल्क आकारत मंडप उभारणीला परवानगी। पात्रता अटींमुळे मुंबई पालिकेची लिपिक पदासाठीची भरती वादात। पहिल्या प्रयत्नात 12वी आणि पदवी परीक्षा पास असण्याची अट असल्यानं अनेक उमेदवार भरतीपासून वंचित। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी। गणेशोत्सवासाठी सरकारचा मोठा निर्णय। 5 ते 8 सप्टेंबर आणि 11 ते 13 सप्टेंबर पर्यंत जड वाहनांना बंदी।
वसईमध्ये सावत्र आईकडनं 2 लहानग्यांवर घरात अत्याचार, घरातली भांडी घासणं, फरशी पुसणं, झाडू मारणं यासाठी अत्याचार केल्याची माहिती, वडिलांकडून सावत्र आई विरोधात गुन्हा दाखल. नालासोपाऱ्यात 17 वर्षीय मुलीवर दोघांकडून सामूहिक बलात्कार, तुळिंज पोलिसांनी दोघांनाही केली अटक, दोघांवरही पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग, खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाकडून विनयभंग, अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नागपूरमध्ये 4 शाळकरी मुलींचा खोटारडेपणा, रिक्षावाल्याला बलात्काराची धमकी दिल्याचा खोटा आरोप करून मारहाण, पोलीस तपासात बाप समोर, मुलींच्या पालकांना बोलावून समज देऊन सोडवलं. पिंपरी चिंचवडमध्ये पॉक्सो अंतर्गत जामिनावर असलेल्या शिक्षकानं विद्यार्थिनीची छेड काढली, शिक्षक, प्राचार्य आणि संस्था चालकांसह 8 जणांना अटक. भंडाऱ्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीची चॉकलेटचा आमिष दाखवत छेडछाड, तुमसर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत तरुणाला केली अटक. भररस्त्यात मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला नागरिकांकडून चोप, कोल्हापूरच्या कागल MIDC जवळची घटना, व्हिडिओ व्हायरल. डेटिंग ॲपवरून तरुणांना 50 ते 60 हजारांचा गंडा, जेवणाचं बिल भरायच्या वेळी तरुणी जायची पळून, मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडच्या विरा देसाई रोड परिसरातली घटना. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिट अँड रनची घटना, मद्यधुंद वाहन चालकानं 2 चारचाकी आणि दुचाकीला उडवलं, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या समाज कल्याण विभागाचा अधीक्षक विजय चव्हाणला अटक. सिंधुदुर्गातील सावंतवाडीतील 3 वर्षीय चिमुरडीचा संशयास्पद मृत्यू, डंपर चालकाला अटक. अलिबागमधल्या परहूरच्या नेचर्स एज रिसॉर्टमधून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश, अमेरिकेतल्या पर्यटकांना घातला जात होता गंडा, रायगड पोलिसांनी 35 जणांना घेतलं ताब्यात. आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते, ती बघूया. बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या 2 पत्नींची आता चौकशी सुरू असल्याची माहिती मिळतेय. SIT कडून अक्षय शिंदेच्या 2 पत्नींची चौकशी सुरू आहे. अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचीही SIT चौकशी करणार असल्याची माहिती मिळतेय. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा वळूया महाराष्ट्र सुपरफास्टकडे. मालेगावच्या भायगाव शिवारात 36 वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञात इस्मानं तरुणाच्या डोक्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्रानं केले वार. नाशकात तब्बल 35 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त, सटाणा तालुक्यातील जायखेडा पोलिसांची कामगिरी, 3 संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज मुंबईत बैठक, मुंबईतल्या जागांच्या संदर्भात बैठकीत चर्चा होणार. संजय राऊत, वर्षा गायकवाड, अनिल देसाई, जितेंद्र आव्हाड बैठकीला हजर. आदित्य ठाकरेच काय तर शिंदे आणि फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार, राज ठाकरेंनी केलं स्पष्ट. जातीपातीचं विष शरद पवारांनीच कालवलं, राज ठाकरेंची पवारांवर टीका. संतांची आडनावं राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागल्याचीही राज ठाकरेंनी केली टीका. शरद पवार पक्षाचा मुंबईतल्या 7 जागांवर दावा, याबाबत काँग्रेस आणि ठाकरे गटाला प्रस्ताव दिल्याची माहिती. घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्तीनगर आणि मलबार हिलवर दावा. जळगाव जिल्ह्यामध्ये प्रहार पक्ष विधानसभेच्या जागा लढवणार, बच्चू कडूंची घोषणा. विधानसभेला महायुतीत राहायचं की नाही याबाबत प्रहार पक्ष 1 सप्टेंबरला भूमिका स्पष्ट करणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.